नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी. आज बऱ्याच दिवसानंतर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज सुट्टी असल्यामुळे बाहेर फिरायला जायचा प्लॅन ठरला आणि माझे कुटुंब आणि त्याचबरोबर प्रणव, प्रज्वल आणि माझे भावजी, त्याचबरोबर भाचा आणि भाची या सर्वांना घेऊन आज सावंतवाडी या ठिकाणी जायचं ठरलं. नेहमीप्रमाणे भावेशची गाडी सांगितली. भावेश आल्यानंतर आम्ही सर्वजण दानोली सावंतवाडी येथील KSR ॲक्वेरियम पाहण्यासाठी गेलो. सकाळी घरातून बाहेर पडताना थोडासा उशीर झाल्यामुळे आम्ही दुपारी 1च्या दरम्याने त्या ठिकाणी पोहोचलो. समोर तरंगता पूल दिसताच बच्चे कंपनी लगेच त्या पुलावर गेली आणि धमाल मस्ती करायला सुरुवात केली. जरासं पुढे गेल्यावर बदकांची जोडी मस्तपैकी पाण्यात विहार करताना पाहायला मिळाली. तिथून जरासं पुढे गेल्यावर मग आम्हाला इमू आणि शहामृग देखील पाहायला मिळाले. त्यानंतर मग आम्ही सर्वजण सरपटणारे प्राणी पाहण्यासाठी गेलो. या ठिकाणी विविध प्रकारचे पोपट देखील आपल्याला पाहायला मिळतात. माशांना खाद्य घालताच रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या आकाराचे मासे आम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर मग आम्ही मत्स्यालयामध्ये प्रवेश केला. मत्स्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकाराचे मासे आपल्याला पाहायला मिळतात. बच्चे कंपनीसाठी मासे अगदी जवळून पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. जवळजवळ 2 तास या ॲक्वेरियममध्ये आम्ही विविध प्रकारचे मासे पाहिलेच आणि याशिवाय इतर प्राणी व पक्षी पाहण्याचा सुद्धा आनंद घेतला. विशेषतः बच्चे कंपनीला हे KSR ॲक्वेरियम खूप आवडलं. तिथून बाहेर पडल्यानंतर मग आम्ही दुपारी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मग आम्ही खवणे या ठिकाणी कायाकिंगसाठी गेलो. तर आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला खवणे बीच या ठिकाणी केलेली कायाकिंगचा व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ जरूर बघा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.